नमस्कार मंडळी. तर फायनली माझी किती दिवसांपासूनची इच्छा होती त्र्यंबकेश्वरला जायची, ती फायनली आज माझ्या बर्थडेच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. आम्ही निघालोय, रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही निघालोय नाशिकला जायला. तर बघूया प्रवास कसा असणार आहे आणि पूर्ण व्लॉग नक्की बघा. आवडल्यास कमेंट शेअर नक्की करा. तर गाईज आता आम्ही दादरला पोहोचलोय आणि आम्ही बस चेंज केली आहे. ॲक्च्युली आम्ही स्लीपर बुक केलेली नव्हती, पण बिकॉज ऑफ सम रिझन्स मे बी गाडी आमची लेट होती, तर मग त्यांनी त्यांच्याच कुठल्या तरी दुसऱ्या ट्रॅव्हल थ्रू आम्हाला दादरपर्यंत पोहोचवलं आणि आता आम्ही दादरपासून नाशिकला ह्या बसने जाणार आहोत. गाईज तुम्ही पाठी गर्दी बघू शकता. थोडी नाही, भरपूर. गर्दीपेक्षा काका जास्त दिसत आहेत. देव जाणो अजून किती वेळ आम्हाला वाट बघायचे. सगळे चाललेत आज त्र्यंबकेश्वरला मला वाटतंय. सिद्धेश मिसळपाव कसा आहे? धार दूर संघटना एकदम बघ, डोळ्यात पाणी येते माझे. मिसळ खायचं तर नाशिकला यावं लागतं. तर आता आम्ही जात आहोत आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला. कुठे जातो सिद्धेश आपण? कुंड बघायला पाण्यात. गरम पाण्याचे कुंड. ड्रेस घातलाय आणि त्यानंतर आम्ही एका मंदिरात पण जाणार आहोत, पण पहिला आपण कुंड बघून घेऊया. तर मी जसं सांगितलं होतं कुंड बघून घेऊया. मी इथे आली आहे. तर काहीच मी तुम्हाला सुद्धा दाखवते. इकडचं एवढं सुंदर दृश्य आहे, तुम्ही पण बघा. त्यानंतर मी आता इथे एका मंदिरात आली आहे. खूप सुंदर इथे हे. मी एक गोष्ट इथे पाहिली, इथे खूप सगळ्या पिंडी आहेत. ते पाहू शकता आपण, गणपतीची सुंदर मूर्ती आहे. नागदेवाची पण पूजा केली जाते इथे. आणि इथून खूपच सुंदर दृश्य आहे. आणि माझा पार्टनर इथे बसलाय. हॅलो. आम्ही आता खूप 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 फिरलो मार्केटमध्ये आणि आम्ही बरंच काही घेतलं सुद्धा. हा डमरू घेतलाय, आमच्याने वाजत नाही तो. ए वाजला. आणि ही सुंदर बॅग घेतली आहे मी. आणि किचन पण घेतला आम्ही. त्याच्यावर हे बघा महाकाल लिहिलंय. जय श्री महाकाल. तर चला आपण त्या मंदिरात जाऊया. चला. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की त्र्यंबकेश्वर मंदिरात येणं खूप जास्त सोपं आहे. हे बघा, हे इथे आहे त्र्यंबकेश्वर बस स्थानक आणि इथून तुम्हाला बाहेर निघून राईट घ्यायचं आहे आणि राईट घेतल्यानंतर तुम्हाला सरळ जायचं आहे. बस आलं मंदिर. सोपा रस्ता आहे जाण्याचा. तर तुम्ही नक्की 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 या. आणि खूप सुंदर जागा आहे. तर आता आम्ही पोहोचलोय गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि एवढं सुंदर मंदिर आहे गाईज, तुम्ही पण एकदा बघा. आणि
हा फक्त एंट्रन्स आहे. हे वा वाव, किती सुंदर आहे. मी खरंच आग्रहाने तुम्हाला सांगेल, जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येताय तर या मंदिरात नक्की या, कारण इकडचं वातावरण खरंच खूप जास्त प्रसन्न आहे, खूप शांत आहे. इकडे ते आवाज धिंगाणा बिलकुल नाही आहे, खूप शांत वाटतं इथे, आणि खरंच इथून निघण्याची जरा इच्छा नाही आहे. तर गाईज आता आम्ही त्र्यंबकेश्वर वरून निघून एक टॅक्सी केली आणि तिथून पर पर्सन 100 रुपीज देऊन 100 ते 150 देऊन आता आम्ही आलोय कपालेश्वर मंदिर, म्हणजे पंचवटीला आलोय. तिथून इकडचं आम्ही आधी आलोय कपालेश्वर मंदिरात, तर ते बघूया. तर इकडे आहे हे कपालेश्वर मंदिर आणि एकदम अपोजिटला इथे गंगा घाट आहे. आपण इथे पण जाणार आहोत, पण पहिला आपण कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया. ए वाव, मी हा टिक्का पण लावला गाईस बघा. सिद्धेशने पण लावलाय, दिसतोय. इथे महादेवाच्या पिंडीची पूजा करतायत लोक. तर मी आता कपालेश्वर मंदिरात आतमध्ये आहे. हे इथे पूजा चालू आहे महादेवाची. लोकांची इथे सुद्धा खूप गर्दी आहे. इथे सत्यनारायण मंदिर आहे आणि हा मंदिराचा आपला पाठचा भाग. रामघाट बघून घ्या गाईज. खूप दमलो आम्ही. दमलो नाही, काय फिरलोच नाही. मला भूक लागलेली नाहीये, पण याला भूक लागली असल्यामुळे आम्ही काय पण मग आम्ही आता इडली मेदूवडा. दुसऱ्यांना लागलेली असते भूक, पण ते आपल्याला कधी घेत नसतात. पण ते सिद्धेश आपण इथं घ्यायचं. चटणी सांबार दोन. अरे इसमें देतो ना. तर ही ट्रिप तर आमची इथेच संपली, पण अशीच आम्ही दुसरी ट्रिप सुद्धा नक्कीच प्लॅन करू आणि लवकरच नवीन ब्लॉग सोबत भेटू. बाय.